इकडे भाजप आणि ठाकरे गटात आता पोस्टर वॉर रंगल्याचं मुंबईत दिसून येत आहे। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी आधी भाजपच्या वतीनं वांद्रे पूर्वच्या कलानगर परिसरात गेट वेल सून उद्धव ठाकरे असा बॅनर लावण्यात आला होता। मुंबई पोलिसांनी तो बॅनर हटवून परिसरात वादाची ठिणगी पडू दिली नाही। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नुकतंच राजकीय वाग्युद्ध झालं होतं आणि त्यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून गेट वेल सून उद्धव असं म्हटलं होतं। त्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी शिवानी दाणी वाखरे यांनी गेट वेल सून उद्धव ठाकरे असा बॅनर लावला होता आणि भाजप त्याच्या टीकेला ठाकरे गटानंही प्रत्युत्तर दिलंय। कलानगरच्या सिग्नलवर आता देवेंद्र फडणवीसांविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे। गेट आउट सून फडणवीस असा हा पोस्टर ठाकरे गटाकडून लावण्यात आलाय आणि कलानगरच्या जंक्शन जवळ लावलेल्या या पोस्टरचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी सत्यम सिंहनं। भाजपाच्या गेट वेल सून बॅनरला उत्तर देण्यासाठी ठाकरे गटाकडून गेट आउट सून असा पद्धतीने बांद्रा कलानगर परिसरामध्ये आपण आहेत बॅनर लावण्यात आला आहे। आपण एकंदरीत परिस्थिती पाहिलं तर गेल्या काही दिवसांमधून भाजपाकडून आणि ठाकरे गटाकडून आहे देखील शाब्दिक वाचावाची असेल किंवा टीका टिप्पणी आहेत नेते मंडळीकडून सुरू आहेत। मात्र आता आसामध्ये देवेंद्र फडणवीस आहे भाजपाच्या माध्यमातून त्यांनी आहेत ठाकरे गटाला उत्तर दिलं होतं। गेट वेल सून या माध्यमातून आहेत उद्धव ठाकरे यांना डिवचण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून मातोश्री बांद्रा पूर्वेत कलानगर जंक्शन जवळ आहेत मातोश्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या शेजारी आहेत बॅनर आहेत गेट वेल सूनचं लावण्यात आलं होतं। मात्र पोलिसांनी सकाळी त्या बॅनरला काढण्यात आलं होतं पोलिसांच्या माध्यमातून। मात्र यानंतर आहे आज संध्याकाळी आपण पाहिलं तर मातोश्रीचं कलानगर जंक्शनचं जवळ आहे तर पुन्हा आहे ठाकरे गटाकडून आहे त्या बॅनरला प्रत्युत्तर आहे देण्यात आलं आहे। गेट आउट सून F20 म्हणजे तर देवेंद्र फडणवीस यांच्या या ठिकाणी नाव लिहिण्यात आलं आहे। वांद्रे पूर्व विधानसभा माध्यमातून आहे तर ठाकरे गटाकडून हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे। कॅमेरामॅन अजित शिवतरकर सोबत सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।